महाराणी कुसुमावतीचा प्रणाम. समाधान वाटतं राजगादीकडे पाहून आणि त्याहीपेक्षा समाधान वाटतं लाखो प्रजाजनांकडे पाहून. तर प्रत्येक प्रजाजनाच्या मुखातून बाहेर पडणारे शब्द महाराजांचा जय जयकार असो, ह्यांच्या नावाचा जयघोष या साऱ्या जनतेच्या मुखात वावरलाय. कारण आमच्या सौभाग्य देवतेनं आजपर्यंत या साऱ्या जनतेला योग्य सरळ स्वच्छ सुंदर असं न्यायदान दिलं. ज्या ज्यावेळी जनतेच्या मनात निर्माण झाल्या त्या त्यावेळी त्यानं परिपूर्ण केल्या. यथायोग्य जनतेची सेवा करून सर्व जनतेचा आशीर्वाद त्यांना आपल्या पाठीशी मिळविला. म्हणूनच प्रत्येकाच्या मुखात ह्यांच्या नावाचा जयघोष वावरतोय. ईश्वर कृपेनं सारी जनता स्वतःच्या संसारात सुखात वावरते. माझ्याही संसारात मला कोणत्याही गोष्टीची कमतरता नाही. पण लग्न झालं बरीच वर्ष लोटली, संतान नाही. म्हणून आमचे मामाश्री यांच्या कल्पनेनुसार, त्यांच्या मार्गदर्शनानुसार या राजघराण्याला वंश हवा. म्हणून राजकर्त्यांना दुसरं लग्न करायला सांगितलं. राजकर्त्यांनी जनतेच्या सुखासाठी आणि राजघराण्यासाठी दुसरे लग्न केलं. पण दुसरे लग्न केल्यापासून माझ्या बाबतीत असं काय घडलं कुणास ठाऊक. मी कुठे कमी पडते हे तुम्हाला सुचत नाहीये. माझ्या परीने माझी कर्तव्य मी परिपूर्ण करतेच आहे. पण तरी सुद्धा दुसरे लग्न झाल्या दिवसापासून माझा विचारच करायचा सुरू केला नाही. माझ्या महाली यायचं बंद केलं. नवरा असून ठाऊक नाही. जो नवरा बायकोच्या भावनांचा विचार करत नाही, बायकोच्या इच्छेचा विचार करत नाही, असा नवरा संसारात असून काय होतो. पण हे दुःख मी माझ्या मनात रिचवून ठेवलं आहे. त्यातच आजपर्यंत समाधान मानत गेले. एक ना एक दिवस माझ्याही बाबतीतील हे दुःख दूर होईल ही मनात आशा. म्हणूनच आहे त्यातच समाधान मानले. पण आता तरी पहा, प्रयत्न करणं आपलं कर्तव्य. कारण लिहिणं त्यांना सारं जग जिंकता येतं ही माझ्या आई वडिलांची शिकवण. म्हणून त्यांच्या दर्शनासाठी क्षणभर लीनता अंगी धारण करावी आणि त्यांची वाट पाहावी. पण एवढी मी आतुर झाले त्यांच्या दर्शनासाठी आणि स्वतःच्या कर्तव्यासाठी. मग हा माझ्या प्रेमाचा गोड संदेश त्यांच्यापर्यंत नेऊन पोचविणार कोण? एकच, आणि ती व्यक्ती कोण असेल? चंद्रदेव. हे चंद्रदेवा, हात जोडून तुला विनवणी करते. कारण माझी सौभाग्य देवता कुठं असेल हे तूच पाहू शकतो. म्हणून तिथपर्यंत जा आणि माझा संदेश नेऊन त्यांच्यापर्यंत पोहोचव. म्हणून तुझ्या दर्शनासाठी ही कुसुमावती आतुर झाली. जिथं असाल तिथून त्या जागेचा त्याग करून या सुशोभित महाली या. हा संदेश लवकरात लवकर पोहोचव. जा ना. अरे जा ना रे, पाहतोयस काय? जा लवकर. अरे अजून तू तिथंच आहे. अरे जा लवकर जा आणि माझा संदेश त्यांना देऊन पोहोचव. लवकर जा. जा रे चंद्राचा.
रे